आम्ही ज्यावेळेस 10वीला होतो, शिक्षकाकडे पाहिलं की छातीमध्ये धडकी भरायची, एक प्रकारची भीती मनामध्ये यायची. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील 15 डिसेंबरची ही घटना ऐकली आणि काळजाचं पाणी झालं. 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं त्याच्याच वर्गमित्राचा चाकूने हल्ला करून खून केला. इतक्या लहान वयामध्ये ही गुन्हेगारी बुद्धी आली कुठून? ही कुरापत या डोक्यामध्ये घुसली कशी? तर जर बारकाईने विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते, सोशल मीडियाचा वाढता वापर, मोबाईलचा वापर, हिंसक खून खराब्याचे व्हिडिओ मुलांमध्ये जास्त पाहण्यात आले. या सगळ्या गोष्टी मुलांच्या मेंदूमध्ये घुसतात. नंतर अशा प्रकारच्या घटना आपल्या समोर येतात. ही घटना सगळ्यांनी पाहिली, या घटनेवरचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले. पण मग यावर उपाय काय? उपाय एकच, मुलं 12वीला जाईपर्यंत त्यांच्या हातामध्ये मोबाईल द्यायचा नाही. सुरक्षेची काळजी म्हणून जर त्यांच्या हातामध्ये एखादा साधा मोबाईल दिला तर हरकत नाही. आणि ही गोष्ट जर प्रत्येक पालकांनी लक्षात घेतली तर अशा घटनांवरती नक्कीच आळा बसू शकतो. तुमचं काय म्हणणं आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा.